मास्टर रमेश्वर दत्त शर्मा शिक्षण आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्राध्यापक पदांसाठी पात्रता आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप JRF देण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य परीक्षा म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन UGC राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट. UGC नेट पेपर आय शिक्षण आणि संशोधन क्षमता या शीर्षकाखाली सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे त्यांच्या विषयाच्या विशेषतेकडे पाहता. हा पेपर प्रभावी शिक्षण आणि संशोधनासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत क्षमतांचा आणि सर्वसाधारण जागरूकतेचा आढावा घेतो, जो उच्च शिक्षण आणि अकादमिक संशोधनामध्ये करिअर घडवण्यासाठी आवश्यक अकादमिक पाया आहे. पेपर आयचे मुख्य उद्दिष्ट उमेदवारांच्या शिक्षण आणि संशोधन क्षमतांचे मूल्यमापन करणे आहे. यात त्यांच्या संज्ञानात्मक क्षमतांवर भर दिला जातो, जसे की समज, विश्लेषणात्मक विचार, मूल्यनिर्णय, तर्कसंगत वादविवाद, वादांचे अर्थ समजून घेणे इत्यादी. तसेच हा पेपर उच्च शिक्षणातील अध्ययन प्रक्रियेचे व्यापक घटक, सामाजिक विकासासोबत पर्यावरणाचा परस्पर संवाद, ज्ञान निर्मिती, प्रसार आणि नैतिक जबाबदाऱ्यांविषयी उमेदवारांची जागरूकता तपासतो. पेपर आयची अभ्यासक्रम रचना 10 व्यापक घटकांमध्ये केली गेली आहे, जी उच्च शिक्षणातील विविध पण परस्पर संबंधित क्षेत्रांना स्पर्श करते. या शिक्षण क्षमतेपासून सुरुवात करून शिक्षणाच्या संकल्पना, उद्दिष्टे, स्तर, विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्ये, शिक्षण पद्धती, मूल्यांकन प्रणाली यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा घटक उच्च शिक्षण व्यावसायिकांसाठी आवश्यक अकादमिक संरचना समजून घेण्यास मदत करतो. दुसरा घटक संशोधन क्षमता आहे, जो संशोधनाच्या स्वरूप, प्रकार, पद्धती यांचा अभ्यास करतो, ज्यात गुणात्मक आणि मात्रात्मक दृष्टिकोनांचा समावेश आहे. यात ICTचा वापर, संशोधन नैतिकता, वैज्ञानिक लेखन कौशल्य यांची ओळख दिली जाते, ज्यामुळे अकादमिक संशोधनाच्या बहुआयामी स्वरूपाचे प्रदर्शन होते. पेपरमध्ये समज आणि संप्रेषण संबंधित घटक देखील आहेत, ज्यात धडे समजावून सांगणे आणि विविध स्वरूपांमध्ये तसेच परिस्थितींमध्ये विचार प्रभावीपणे मांडणे आवश्यक आहे, विशेषतः बहुसांस्कृतिक आणि सक्रिय वर्गातील वातावरणात. पुढील घटक गणितीय तर्कशक्ती आणि तर्कसंगत विचार यावर लक्ष केंद्रित करतात, ज्यात उमेदवारांच्या मात्रात्मक कौशल्ये, विश्लेषणात्मक विचार, तर्कसंगत रचनांची समज, योग्य निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते. ही कौशल्ये अकादमिक आणि प्रशासकीय परिस्थितींमध्ये समस्या सोडवण्यासाठी मूलभूत आहेत. त्याचबरोबर डेटा विश्लेषण घटक डेटा विश्लेषण, ग्राफिकल सादरीकरण, मात्रात्मक डेटावर आधारित निर्णय घेणे यांचा समावेश करतो, ज्यामुळे शिक्षण आणि धोरणनिर्मितीत डेटा आधारित दृष्टिकोनांचे महत्त्व अधोरेखित होते. सूचना आणि संप्रेषण तंत्रज्ञान ICT हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, कारण शिक्षणात डिजिटल रूपांतरण होत आहे. हा घटक डिजिटल उपकरणे, शब्दसंपदा, प्रशासन आणि शिक्षणातील ICTचे एकत्रीकरण याची ओळख करून देतो. त्याचबरोबर मानव, विकास, पर्यावरण या घटकात स्थिरता, नैसर्गिक संसाधने, पर्यावरणीय प्रशासन आणि जागतिक पर्यावरणीय परिस्थिती यांचा समावेश आहे, ज्यामुळे शिक्षक आणि संशोधक यांचे व्यापक सामाजिक जबाबदाऱ्या याबाबत जागरूकता वाढते. शेवटचा घटक उच्च शिक्षण प्रणालीवर केंद्रित आहे, ज्यात भारतातील त्याचा ऐतिहासिक विकास, प्रशासन व्यवस्था, मूल्याधारित शिक्षण, आधुनिक अकादमिक धोरणांचे विश्लेषण यांचा समावेश आहे, ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या कार्यस्थळ आणि धोरणात्मक परिस्थिती समजून घेता येते. सारांश म्हणून UGC नेट पेपर आय शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी एक दार आहे, जो प्रभावी शिक्षण आणि संशोधनासाठी आवश्यक व्यापक क्षमतांचे मूल्यमापन करतो. हा उमेदवारांना त्यांच्या अकादमिक भूमिका आणि जबाबदाऱ्या पूर्णपणे समजून घेण्यासाठी प्रेरित करतो, जे भारतातील उच्च शिक्षणाच्या भविष्यासाठी उपयुक्त आहे. आपल्याला हा विषय ज्ञानवर्धक वाटल्यास कृपया कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अनेक भाषांमध्ये भाषांतरित केला गेला आहे. आपल्या भाषेतील तपशील बॉक्समध्ये पहा.